मोठे नमस्कार, छोट्या नवीन मित्रांनो स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये. आणि आज ब्लॉग नाही व्हिडिओचे, तर मी लई व्हिडिओ टाकतोय चॅनलचे. तो येतच राहणार, कारण की आता जरा युनिक, तुम्हाला जरा युनिक करायला म्हणून आपण आता परत घेऊन आलो एक व्हिडिओ शानदारचा बिर्याणी. या गाईस, बिर्याणीचा अर्ध सेटअप करून ठेवलेला आहे. काय सेटअप केला आहे इथे आपण भात शिजत ठेवलेला आहे. बिर्याणीसाठी भात आपण ठेवलेला आहे. स्पेशल भात इथं आपण बनवले आहे. तेल म्हणजे तेल बनवलं नाही, तेल गरम करत ठेवलं. या आहे आपलं चिकन जरा बाजूला ठेवलं, सिम्बा मध्ये करते. आणि हे आपला कांदा कापलेला आणि टोमॅटो. ठीक आहे, चला बनवूया आपण बिर्याणी. पहिलं कांदा हे साईडला वर, पहिला आपण कांदा टाकूया. कांदा खाना शेफ तुम्ही सांगा. मग कसला बनवते, कसले चॅलेंज घेतले? नाही, तो बनवते ना, मी त्याला सांगणार, तो बनवणार. तळायचा तळायचा आहे कांदा सगळ्या, तळायचा आहे कांदा आपल्याला. एक मिनिट, तळायचा आहे कांदा. ऐक की, मला पहिला कांडी झालेला आहे, कारण की आता मी जास्त कांदा टाकलेला आहे. आपल्याला फ्राय करायचा आहे. मी आता सगळंच टाकणार होतो, पण पुढे दाबवलं. हा, सगळं टाकाय म्हणजे कालवण झालं असतं कांद्याचं. कांदा एवढा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि आता सिस्टम फ्राय होतं का बघू. आणि एवढं परत टाकायचं आपल्याला, कांदा फ्राय करायला. आणि हे भातासोबत बिर्याणी बनवून द्यायला सांगायची. तर आता आपला भात करून झालेला आहे. गरम मस्त बघू शकता. भाजी भेटून खास गरमागरम काढलेला आहे, शिजून झालेला आहे. इथं कांदा थोडासा काढलेला आहे, इथं कांदा आहे अजून. आणि आता आपण काढूया कांदा परत एकदा. कांदा मेन तुम्हाला दाखवली, ते मेन दाखवा. पण बिर्याणी नाही, दम बिर्याणी बनवतो आपण बनवतो दम बिर्याणी. दम देऊन बिर्याणी बनवायची. टेन्शन नका घेऊ, लय दम देऊ. डायरेक्ट फोड काढायचं त्यावर घालू दबंग काढतो. लय काळ झाला. तर आता इथं आपण आहे ना, चिकन मस्त पाहिजे असं धुवून घ्यायचं फ्रेश. असं पाण्यात द्या, किती पण वेळ लागू द्या, पण चिकन हे फ्रेश काढून घ्यायचं धुवून, कारण की त्यात रक्त असतं. तर आपल्याला आता दम बिर्याणीची दम करायचे म्हणजे ग्रेव्ही बनवायची. आणि इथे आपण कांदा आणि इथं चिकन शिजून घ्यायचं आहे. तर चिकन टाकू मला. ओके, पहिलं तर कांदा शिजून द्या. पहिलं आपण निघूया, कारण ते खूप डेंजर असतं. पुढं टांगावर खतरनाक असतं. खतरनाक असतं. नीट टाक, हळू टाक, हळू टाक. मी टाकते, थांबर, मी टाकते. तर आता इथं आपण आहे ना, कांदा टोमॅटो आणि परतून घेतलेला होता. आणि त्यानंतर आपण टाकलं आलं लसणाची पेस्ट, खडा मसाला, नंतर चटणी, घरची चटणी, आपल्या गावाची चटणी, आणि हळद, आणि अशी रेडीमेड चटणी, आणि अजून काय मसाले 2-3 असे टाकलेले. आणि आता टाकायचं आहे बिर्याणी मसाला. अरे नीट टाक, बस. सगळं टाकू, सगळं टाक ना. मला वाटलं एक पॅकेट पूर्ण टाकायचं असतं ते, त्यातलं अर्ध टाक. ह्यातलं बिर्याणी मसाला अर्ध टाका, अर्ध. कढईच्या बाहेर कुठं? आणि
जेवण आपण द्यायचे पण देऊ. त्याला थोडी ना ठेवायचं दम द्यायला. मला पण देऊन देऊ आपण. ह्याला पण दम द्यायचा. बिर्याणी मसाला टाकलेला आहे. तर अशी आपली ग्रेव्ही अजून मला नाही ना बस का नाही का ग्रेव्ही होते होते होते. लाल बडा दिसत आहे आणि थोडाफार आता शिजून झालेला आहे. आपलं झाकण लावलेलं आहे. आपण आहे ना हळद टाकली याच्यात आणि 2-3 मिनटं असं 4-5 मिनटं झाकून ठेवलं जरा शिजून दिलं चांगलं. आणि आता त्याला चांगलं मिक्स करून आता कुठं काढायचं कायचे टाकायचं शिजू दिलं ना. अच्छा ठीक आहे. आपली ग्रेव्ही झालेली आहे मस्त ग्रेव्ही झालेली आहे. मस्त पुरेल ना ग्रेव्ही. ओके मसाला तर आता मग किचन साफ लय गर्दी होती. गर्दी लय होती म्हणून ना बाजूला केलं तर गर्दी हे केलं. आता ठीक आहे. आपण आता ग्रेव्ही झालेली आहे चिकन झालेलं आहे. आता आपण चिकन ग्रेव्हीमध्ये टाकूया ॲड करूया ॲड. पकड घे त्याच्यातच असू दे ते. अजून आहे ना काय त्रास देणार नाही ना. नाही त्रास देत त्याला तुला. आणि असं हे काहीच वास सुटला मस्त नाही की. बस बस असू दे त्याला काय नाही होत सगळं. पीस खायचा पीस एक पण नाही ठेवायला पाहिजे. हा पीस काय स्वस्त आहेत का. आता आपण याला तू पकड घे ना. पकड टाकतोय मी ठाकत. मला असं वाटतं मी तुला ट्रेनिंग देते बिर्याणीची. पनीर आली पनीरची भाजी पण जाता जमली. आता तू जेवण सगळं करू शकतोस ना. मला काय करायची गरज नाही ना जेवण. आता भाकरी बनवायला शिकव. भाकरी बनवायला शिकू. हां बरं ठीक आहे. आपण एक दिवस भाकरी पण ट्राय. भाकरी बनवू. मी बोलत असाल ब्लॉगिंगच्या मध्ये ॲक्टिंग करतोय पण तुमच्यासाठी जरा असं घ्यायला लागतं. कारण की तुम्ही ब्लॉगिंग रोज काय बघाल. रोज ब्लॉगिंग काय मम्मी बरोबर आहे ना. कुकिंग पण जमली पाहिजे. आणि ठीक आहे. आता आपण करूया आणि ठीक आहे. आपण आता असे व्हिडिओ येत राहणार कुकिंगचे. तर आता आहे ना आपण आहे ना भात काढून घेतलेला आहे एका पद्धतीत आणि आता तो रिकामा आहे. तर आपण आता थर लावायचे दहीहंडीचे नाही भाताचे. तर ठीक आहे. आता आपण भात घेऊया मस्त तळायला फर्स्ट थर लावूया आपण. मस्त गरम गरम भात आहे. असं मस्त आता भात झाले आपल्याला. आता टाकायचा कांदा थोडं तळलेला कांदा. तळल्याच्या नंतर जास्त होता पण आता कारण की आम्ही सटकवला. कांदा मस्त लागतो. त्यात हे एकदम मस्त असं कांदा काढून घ्यायचा. बरोबर ना बस का जास्त झाला सगळ्यांना मग असू दे. सामान तर मी टाकायचे. आता टाकायचं चिकन. तर टाकायचं आपण चिकन एवढंच मम्मी. बस चिकन आता परत भात ते लेअर लाव ना त्याला. हाताने नको लावू. ओके मम्मी सांग मला. पास कर ले नहीं ना झालं ऐसे टाइम करतो मी. ते आपका भाई सब कर लेगा.
सॉरी बस का उलात ना काढ त्यातलं. ठीक आहे जरासा होता आपण भात करून घेऊ. काही भात जरा कमी पडला. अन्नाची नास नाही करायची. इथे जिथे राहते इथे जिथे आपण लावून टाकू प्लास्टर. ओके आणि आता आपण झालेली आहे बिर्याणी. आता कांदा टाकूया आपण. खाऊ नको. खा नको खाऊ मी तर खाणार. कमी पडला तर पड. आपण खाल्ले आपण खाल्लं तर बिर्याणीवर ताव द्यायचा. ओके आता बिर्याणी झालेली आहे आपली. आणि माझी बबडू कशी सजली बघा. हां माझी बबडू कशी सजली चुम्मावाडी अशी सज. हां आणि सजून माझ्या पोटात जा. हां तर आता आम्ही ना बिर्याणी बनवून झालेली आहे एकदम. तर आम्ही घरीच बनवतो साधी तर्फे. काय नसू पनीर एक दिवस पनीर टिक्का काय बनवीन आणि तुम्हाला पण दाखवेन. आणि आम्ही बाहेर नागत नाहीत. घरी त्यापेक्षा आणा घरी बनवा बस फुल पेटभूर खावा. ठीक आहे ना. ठीक आहे आता आपण जरा चला कोथिंबीर टाकायची. हां तर मित्रांनो मला आता हे होत नाही. खावंशी वाटते. खाऊशी वाटतं लवकर बनवून आणि लवकर ताव मारूया. पप्पा येतील दादा यायच्या अगोदर मी बसणे आणि खाऊन टाकणार. विषय संपला. येण्याची वाट पाहणार नाही मी. तर आपली अशी सजून झालेली आहे. काय वाटते बाई मम्मी ह्याला काय फायदा अजून. आता काय करायचं त्याला. काय करायचं ह्याला काय करायचं म्हणजे बिर्याणीला काय करायचंय. म्हणजे आता तिला थोडीशी गॅसवर ठेवायची. काय करायचं मग तिला थोडी हे शिजाय नको का आतून पावळाट. करपोशी नाही करपत्ती. थोडा वेळ फक्त 5 मिनिटं पण आहे. 2 ते 3 मिनिटं ठेवायची. ठेव लवकर चल ठेव. आता आपली बिर्याणी सजून झालेली आहे. थाटामाटात आता लग्नाच्या मांडवात चाललेली आहे. चला तिला आपण गॅसवरच ठेवू. सो तर आता मी वाट पाहत होतो. त्याचा रेडी झालेला आहे. दम बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. फायनली काय मस्त खाऊया आपण दम बिर्याणी. मस्त आहे. मी खातो त्याच ब्लॉगला प्रेझेंट करतो. आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा. भेटू थँक्यू सो मच.